बाजारात मी फिश आणायला गेलेली, ताजी मच्छी. पण त्याच्या बाजूलाच ती आता जी मच्छीवाले आहे, ते आता सुकी मच्छी पण ठेवते. कारण की आता उन्हाळा आहे, त्यामुळे जेवढं सुकवलेली मच्छी त्यांच्याकडे असते, ती आता विक्रीसाठी काढतात. मग तिथे ही सुकी करंदी होती, तर त्यातील थोडीशी आणली. म्हटलं आज सुक्या करंदीची भाजी करूया. तर सुकी करंदी मी आता इथे स्वच्छ करून घेतली. त्याच्याला जे छोटे-छोटे पाय असतात आणि शेपूटकडचा जो भाग असतो, तो काढून घेतला. इथे मी आता कोमट पाणी घेतलंय. त्यामध्ये ही जी करंदी आहे ती थोडा वेळ मी अशीच भिजत ठेवून देणार आहे आणि नंतर धुवून घेणार आहे. तोपर्यंत टोमॅटो कट करून घेऊया. कांदा, पुन्हा कैरी, कच्ची कैरी एक होती त्यातली अर्धी मी घेतली. त्यानंतर लसूण अशी सगळी ही पूर्वतयारी आपण करून घ्यायची. इथे माझी झाली पूर्ण करून. आता जी करंदी मी थोडा वेळ भिजत ठेवलेली ती मी स्वच्छ धुवून घेते 2-3 वेळा आणि फोडणीसाठी आपण तयारी करूया. तेल घ्यायचं थोडंसं फोडणीसाठी. त्यात ठेचलेलं लसूण, कांदा जाडसर कापलेला, त्यानंतर टोमॅटोज घालायचा आणि आपण स्वच्छ धुतलेली ती करंदी आहे ती घालायची. थोडं ते परतून घ्यायचं तेलामध्ये सगळं आणि त्यानंतर घरगुती मसाला घालायचा, गरम मसाला घालायचा, हळद घालायची. तेही थोडं परतून घ्यायचं. कच्च्या कैरीच्या ज्या फोडी आहेत ते घालायचं. ही तेलामध्येही शिजते, पण ही चांगली शिजावी म्हणून मी थोडंसं पाण्याचा वापर करते. थोडंसं पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि ही शिजू द्यायची. झाकण ठेवून शिजू द्यायची. त्यानंतर थोड्या वेळाने ही शिजते मस्त अशी. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. आणि ह्याबरोबर खाण्यासाठी मी करते बिना फोडणीची मसूर डाळ. तीही बघूयात. उभे चिरलेली तोंडलीची जी भाजी असते ना ती घेतली. त्यानंतर कढीपत्ता, कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटोज, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडंसं तेल आणि धुतलेली मसूर डाळ. आता ह्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि मीठ पण टाकायचं आणि ही गॅसवर ठेवून छान असं सगळं मिक्स करून शिजू द्यायची. गॅस एकदा एकदा उकळी आली की त्यावरती झाकण ठेवायचं, गॅस स्लो करायचा आणि मस्त मंद आचेवर ही स्वादिष्ट डाळ शिजू द्यायची. थोड्या वेळाने ही डाळ शिजणार. मस्त अशी भाज्या टाकून केलेली ही डाळ चवीलाही छान लागते आणि पटकन पण होते. पटकन होणारी आता कैरीची चटणी पण करून घेऊया. त्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 3-4 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची, त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं, त्यामध्ये कच्च्या कैरीच्या फोडी आणि मीठ. मस्त अशी जाडसर मिक्सरमधून वाटून घ्यायची. झटकन आणि पटकन ही कच्च्या कैरीची आपली चटणी तयार होते. जेवढी पाहिजे तेवढी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि मस्त असं जेवायचं. आज आपल्या जेवणामध्ये काय असणार आहे तर ही सुक्या करंदीची भाजी, त्याच्याबरोबर फोडणी न दिलेली मसूर डाळ आणि त्यानंतर चवीला असणारा ही चटपटीत कैरीची चटणी.